हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नव्या ब्लॉगमध्ये. आज परत एकदा आलो आहे आम्ही घरी आणि येस परत नवीन एक ट्रिप आम्ही प्लॅन केली आहे. सो कळलेच तुम्हाला कुठे चाललो आहे आम्ही. आत्ता वाजलेत रात्रीचे किती, 9 वाजलेत. सो येस 9 वाजता आम्ही निघतो आहे आणि आम्ही निघतो आहे स्टेट चेंज करून जातो आहे. आम्ही स्टेट कुठे तर गुजरात. आम्ही गुजरातला चाललो आहे, द्वारका आणि सोमनाथला. आणि येस आजचा डे आहे, कुठला आहे ते नाही माहिती. चला ठीक आहे, पण आहेत 4-5 दिवसाची ट्रिप आहे. आम्ही चाललो आहे, सर्व फॅमिली ट्रिप चालली आहे आम्ही. दीदीन ते सिल्वासावरनं येत आहे, तर त्यांना पिक करायचं तिथून आणि तिथून पुढे जायचं. कुठे पहिले जाऊ आम्ही, मे बी द्वारकेला जाऊ पहिले, नाही तर सोमनाथला जाऊ, बघूयात. पण चला आत्ता निघालो आम्ही, रात्रीचे 9 वाजलेत आणि ॲटलिस्ट कमीत कमी 900-1000 किलोमीटर आहे. तर आजची रात्र आणि उद्याचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलमध्ये जाणार आहे. सो बघूयात, खूप मोठं ट्रॅव्हल असणार आहे आणि मजा येईल. चला पूर्ण फॅमिलीसोबत निघतो. ही आमची जिक्सर इथे लावून दिलेली, हिच्यावर लवकरच एक मोठी ट्रिप होणार आहे, बाईक राईड होणार आहे. आणि आता आम्ही निघतो आहे मस्तपैकी. सो मित्रांनो, मी आता इथं थोड्या वेळासाठी थांबलो आहे मस्त कॉफी ब्रेक घेण्यासाठी. आणि आता वाजलेत किती, असं हे नाही करू शकत मी. हा ना, आता वाजलेत 1:30 आणि सुरत आहे आमच्यापासून. मस्त कॉफी पितो एकदम गरम गरम. सो मित्रांनो, आम्ही टाईम झालेला आहे आता. किती वाजलेत, 12:30 वाजता आहे. आणि आम्ही सापुतारा क्रॉस केलेलं आहे. म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी 110-120 किलोमीटर क्रॉस गेलेलं आहे. भरपूर डेंजर घाटाचा रस्ता होता. आणि इथं बघा साईबाबांचं मंदिर सारखं आहे मस्त. सुनसान एकदम घाटाचा रस्ता आहे. कुठलं गाव आहे काय माहिती आहे. आणि इथून सुरत समथिंग 150 किलोमीटर. आम्हाला 150 किलोमीटर जायचं आहे. तिथं 150 किलोमीटर जायचं आहे. तिथं दीदीन ते येणार आहे. सो येस आम्ही इथे छोटासा स्मॉल ब्रेक घ्यायला थांबलो होतो आणि थोडं ब्रेक वगैरे घेऊ आणि निघतोय आता इथं. बघू म्हणजे कमीत कमी अजून 750-700 किलोमीटर बाकी आहे. अजून 10% प्रवास झाला तर 20%. सो येस बघूयात. सो मित्रांनो, टाईम झालेला आहे 4:45 वाजता आहे आणि आम्ही 350-400 किलोमीटर अंतर क्रॉस करून आलेलो आहे. आणि हा कोणता अहमदाबाद हायवे. हा जबरदस्त हायवे एकदम. थोडेसे बम्प्स आहेत मध्ये, बट येस हे आमच्या 3 गाड्या आहेत. मागे दाजिंद्यांची गाडी, भावाची गाडी आणि ही आमची गाडी. सो गुजरातमध्ये आता आमचं थोडंसंच अंतर बाकी आहे. एकदम मस्त हायवे एकदम. आणि इथं थांबलो आहे. पहाटेचे 5 वाजले. रात्रभर लिटरल रात्रभर गाडी चालवतोय मी. आणि यस जबरदस्त. अजूनही कमीत कमी 600+ अंतर बाकी आहे. म्हणजे आजचा दिवस पूर्ण जाणार आहे ट्रॅव्हलमध्ये. आणि यस बघू. सो आता आम्ही आलेलो आहोत इथे वडोदरा काहीतरी आहे तिथे आलो आहे. आणि सकाळचे वाजले आता 7:30 वाजले. आणि आता आम्ही इथे थोडंसं ब्रेकफास्ट करणार आहे, कारण रात्री लवकर जेवण केलं होतं ना, आता भूक लागली. सो आता आम्ही अवतार बघा कसं झालं आहे, ते इग्नोर करा माझे केस वगैरे. तर हां हे बघा, हे कोण चांगलं दिसतं, मी चांगली दिसते याच्यामध्ये, कोण दिसते चांगलं. हां, आणि हे सर्व मेंबर्स आहेत इथे, एवढे सर्व. सो ही आमची छोटी क्यूट भाजी बघा ही. आणि तर झालंय का, भेटू थोड्या किती किलोमीटर आलोय आपण? 500 किलोमीटर नॉन स्टॉप आलोय. मी स्वतः गाडी चालवली. हां, एकट्याने चालवली एवढी गाडी. त्याच्या पहिले रात्री ऑफिसवरून घरी आलो 110-20 किलोमीटर. 120 किलोमीटर आलोत आम्ही. म्हणजे मी दुपारी 4 कालच्या दुपारी 4 पासून गाडी चालवली. जेवण केलं आणि आज वाजले 7:30 वाजले. कंटिन्यू अवॉर्ड पाहिजे अवॉर्ड. अजून मला 400 किलोमीटर जायचं. बोलायचं मला, मॅल बी सोलो ड्रायव्हिंग. अवॉर्ड देणार मी तुम्हाला. नाद करतो मी. अवॉर्ड भेटेल तुम्हाला. ओके, नाद करतो. नाद करताय. चला ठेवते. भजे थोडा
The silhouette's burning, embers rising high like a chemical fire. The flame won't die. Intertwine, darling, you and I. And my heart beats cold and just let go. Did I lose my mind and you're not curious? And I barely scratching the surface. This obsession of mine. सो आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला म्हणजेच द्वारकेला. आणि हा असं काही आम्ही इथे सर्वांसाठी 11-12 माणसांसाठी इथे रूम बुक केलं आहे आम्ही. रूम म्हणजे इथे पूर्ण फ्लॅटच घेतला आहे. सो सुंदर असा बंगलो आहे आणि तिथल्या ओनरने आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून सकाळचा नाश्ता पण आम्हाला फ्री देऊन टाकलाय. तर बघा आमच्या हेल्थ कशी झाली आहे, कारण रात्री निघालो होतो आणि आता पोहोचतोय. तर भेटूया. हे आमचं एवढं सामान काढायचं आहे अजून. सो मित्रांनो, आवरलेलं आहे मस्तपैकी पूर्ण प्रॉपरली. आणि आजच्याच दिवशी आज आम्हाला आराम करायचा होता, बट वी हॅव गॉट टाईम. म्हणजे आमच्याकडे टाईम आहे, सो आम्ही फिरू शकतो. तर आम्ही द्वारकाधीशांच्या मंदिरात जाणार आहोत. लाईफमध्ये फर्स्ट टाईम आहे, धाम आहे आय थिंक हे. तर बघूयात, एक्सप्लोअर करूयात. आत्ताच आलो आहे आणि द्वारका एक्सप्लोअर करूया रात्रीची. उद्या सकाळी तर करणार आहोतच, बट जस्ट आत्ता एक दर्शन होऊन जाईल, तर ते करूयात मस्तपैकी शांततेत. चला बघूयात. आता निघतोय. मस्तपैकी आउटफिट आहे, मस्तपैकी ब्लॅक शर्ट घातलेला आहे आणि येस निघतोय आम्ही. गाड्या वगैरे निघाल्या, आमच्या तयार आहेत सर्व. सो मित्रांनो, आम्ही आलेलो इथे पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे. एवढी मोठी पार्किंग आहे आणि म्हणजे नॉर्मल गर्दी आहे. आणि यस नॉर्मल गर्दी आहे. आणि ते तिकडे मंदिर आहे, ते बघा, ते तिकडे मंदिर आहे. आणि यस आम्ही आता जातोय दर्शनाला. वाजलेत किती वाजलेत का? हां, 7:45 वाजतायत. आणि हां, आम्ही मस्तपैकी आता जातोय. गाडी लॉक करतोय. ओके, गाडी लॉक झाली आणि येस निघतोय आम्ही. चला, स्वच्छ आहे म्हणजे द्वारकेला फर्स्ट टाइम आलोय आणि हो मंदिर आहे. इथेच समुद्र आहे, तो आता दिसत नाही. असं म्हणतात की समुद्रात बुडालेली द्वारका. बघूया, मस्त आहे. श्रीकृष्ण. चला, ही रिक्षा करतोय मित्रांनो. तिथे मंदिर आहे, त्या मंदिरात जायला मी या रिक्षेत बसतोय मस्त पैकी. चला, एवढे बसू का आपण याच्यात? वर बसू का? एक काम कर, तुम्ही ना तिला मांडीवर घ्यायचा. हा चाल. तिकडे बसा म्हणे, मला म्हणतो बस. मस्त आहे बरं का. 10 रुपीज पर तो माणूस म्हणजे आम्हाला 5:30 वाजून सगळं चालू होतं. 10 रुपीज पर पर्सन. उतरो उतरो उतरो. काय छोटीशी राईड होती मित्रांनो आणि आलोय आम्ही. आणि इथं व्ह्यू बघा, मस्त आहे ना. आणि ही रिक्षा इरा. चला जाऊयात. ते मंदिर राहिलं तिकडे, ते मंदिर. आपण श्रीकृष्ण यांच्या नगरीत आहोत. नगरीत आपले द्वारकाधीश श्रीकृष्ण. श्रीकृष्णांचा जन्म इथे नाही झाला, पण त्यांनी राज्य इथे केलं. ते या नगरीचे राजा होते. आणि समुद्र त्या साईडला आहे, समुद्र. आणि तो किती सुंदर झेंडा मंदिराचा दिसतोय आपल्याला. यस
मस्तपैकी चाललंय. मामा दिसतोय, कुठे दिसतोय? हे बघ इथं दिसतोय. इथं कोण दिसते? इथं इरा दिसते. चलो मस्त आहे, मस्त आहे. सगळी रेती वगैरे पसरली इथे का साईडला समुद्र आहे. साईडला काय इरा काय आहे? समुद्र आहे. हा असा मंदिराचा छान परिसर आहे. अजून बऱ्याचशा काही गोष्टी नवीन नवीन सुधारणा करतायत इथे आणि बघून छान वाटतंय ही स्वच्छता राखली गेली आहे. आणि आपण जातो फिरायला तर स्वतःहून आपण स्वच्छता पण राखली पाहिजे. आणि ही आमची छोटी भाची लाडूबाई आणि कुठे आणि तो तिकडे आंबा करतोय. इथे बघा श्रीकृष्णाच्या परिसरामध्ये गायी असणं मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी म्हणजे आपण ऐकलंच आहे स्टोरीमध्ये पण की कार्टूनमध्ये पण बघितलं मी तर लहानपणी बघायची कार्टूनमध्ये की मस्त अशा गायी बसलेल्या असायच्या. श्रीकृष्णाच्या फेवरेट गायी गोमाता. हा असा सुंदर झेंडा आपला फडकत आहे कृष्णाच्या मंदिराच्या कळसाला. मस्त असा झेंडा लावलंय. टायमिंग वगैरे दिलेला आहे दर्शनाचा. आणि तर आता आमचे वाजले 7:45 तर जाऊ. हे इथलं मार्केट आहे बारगेचं. पूर्णपणे बघा कसं भरलंय. अजून तर काहीच नाही. ज्यावेळेस एकदम येस वाव किती क्यूट क्यूट ड्रेसेस आहे इथे. आणि हे बघा काय सुंदर सुंदर श्रीकृष्णाच्या मूर्ती आहे. वाव एकदम मस्त. काय करतोय का तू? हे बघा इथूनच स्टार्ट झाले आमचं महिला मंडळ असलो की आमचं हेच असतं की काय खरेदी करायची शॉपिंग वगैरे. हे बघा लगेच लगेच स्टार्ट होतंय की काय बघायचंय काय आवडतंय. लगेच लगेच खरेदी. खरेदी म्हणजे महिला मंडळाचा फेवरेट विषय असतो आणि माझा पण फेवरेट आहे. बघू काही आवडलं तर नक्कीच घेणार. काय ग काय चाललंय? मजा येते तिला असं करताना. कुठून जायचंय आपल्याला? कुठून जायचंय? इकडनं घे एंट्री. इकडे हे लगेज मूवमेंट. एक दुःखाची गोष्ट म्हणजे इथे आम्हाला आता मोबाईल अलाउड नाहीये. मोबाईल जमा करावा लागणार आहे आणि सर्वांचेच मोबाईल जमा करायचे. माझ्या पर्समध्ये तो पण जमा करावा लागणार आहे. सो पुढची शूटिंग काय घेता येणार नाही. पण तो बघा मंदिराचा कळस. हे मंदिर आहे मित्रांनो द्वारकाधीश मंदिर. जबरदस्त. जे बाहेरून लांबून दिसत होतं. आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊन देत नाही. बट स्टील वी आर ट्राइंग टू कॅप्चर द इनसाइड. क्या बोलना चाहती हो? हो ना यार. पण ठीक आहे मस्त आहे मंदिर. तर मित्रांनो आम्ही इथे जेवायला आलो. दर्शन वगैरे प्रॉपरली झालेलं आहे सगळं आणि आम्ही इथे आलो आहे जेवायला. गुजराती बेस्ट थाली खायला आलो आहे. आणि बघूयात काय काय आयटम्स आहेत. काय काय आहे तिथे? अजून येत आहे आत्ताची हे फ्राय मसाले लॉट्स ऑफ. हे छास आहे. सब आहे तुमचे ना. बघ काय काय आलंय बघ. पुढे शूट करूच आपण. हे बघा ही भाजी ही भाजी ही भाजी ही भाजी ही भाजी आणि काकडी खातोय मी. लॉट्स ऑफ भाजी. खूप साऱ्या भाज्या आहेत.
बघूया आता जेवायला आलोय जेवण करूया. डेंजर